विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बुलेटवरती या ठिकाणी प्रचार करतायत आणि मतदारापर्यंत जाऊन मतदानाची मागणी या ठिकाणी करतात। आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत। शेवटचा दिवस आहे, किती महत्त्वाचा आहे? अतिशय महत्त्वाचा आहे आणि आज या संभाजीनगर शहरामध्ये दुचाकीवर फिरून घरोघरी प्रचार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। जनतेपर्यंत तर आम्ही पोहोचलेलो आहोतच, परंतु एक दुचाकीवर फिरून सर्वसामान्य माणूस, इथं व्यापारी, वेगवेगळे दुकान, वेगवेगळे आस्थापना, रस्त्यावर सिग्नल्सवर भेटणारे लोक यांच्याशी एक संपर्क साधून त्यांना एक विनंती केली जाते की शिवसेनेला, चंद्रकांत खैरे साहेबांना आणि मशालीला मतदान करा म्हणून। बरं, समोर बलाढ्य असे मंत्री आहेत, 5 आमदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, एवढं सगळं आहे। सर्वसामान्य माणसाची ताकद फार मोठी असते। या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो संवैधानिक मतदानाचा अधिकार आहे, याच्यातून किती मोठी व्यक्ती असली, किती मोठी शक्ती असली तर त्याला झुकवण्याची ताकद सर्वसामान्य माणसात आहे। आणि शिवसेनेच्या बरोबर असा सर्वसामान्य माणूस आहे। मंत्री नसतील, आमदार नसतील, गद्दार झाले असतील, काही हरकत नाही, पण सर्वसामान्य माणूस जो आहे तो आमच्यासोबत आहे, उद्धवजींसोबत आहे। नवनीत राणांनी आत्ता काही वेळापूर्वी असं म्हटलं आहे की जे 15 सेकंद त्यांनी जे मागितले होते त्यावेळेस जे ओवेसीला त्यांनी असं म्हटलं आहे आणि ओवेसी असं म्हटलं की माझा छोटा भाऊ मी दाबून ठेवला आहे, तो फार मोठा आहे किंवा तो बोलला तर खूप हे होईल। ओवेसी हे सगळं मुद्दाम मतदारामध्ये संभ्रम, जातीयवाद निर्माण करणं हा प्रकार आहे। यांनी काही होणार नाही आहे, कारण शेवटी ही निवडणूक विकासावर व्हावी। हिंदुत्व विषय महत्त्वाचा आहे, ओवेसीची प्रवृत्ती वाईटच आहे, पण या लोकशाहीमध्ये असं कधी होणार नाही की कोणी 15 सेकंद थांबा आणि 1 तास थांबा आम्ही काय करतो। काही दमना रानामध्ये आहे ना ओवेसीमध्ये। बरं, आता शेवटच्या दिवसात काय रणनीती आहे तुमची? नाही, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार आहे, 6 वाजेपर्यंत एक सगळ्या लोकांना भेटणं, बोलणं, भेटून बोलून जे काही जण असतात शेवटच्या टप्प्यात राहिलेले यांच्याशी बोललं पाहिजे, बसलं पाहिजे। खरा तर प्रचार आज संध्याकाळपासून सुरू होईल। आता हा जरी जाहीर प्रचार झालेला असला तरी सत्य कबूल करायला पाहिजे की आजच्या संध्याकाळनंतर खऱ्या अर्थानं प्रचार सुरू होईल। बरं, विरोधकांचं आव्हान किती महत्त्वाचं आहे? उद्याचा प्रचार करतील का ते रात्रीचा? नाही, तसं त्याच्यावर लक्ष आहे। मी सांगितलं ना, जनशक्ती शिवसेनेसोबत आहे। गावगाव जागता पहारा शिवसैनिकाचा आहे। आता आमच्या कानावर आहे की सत्ताधारी पक्ष सत्तेचा मिसयूज करून, जनशक्ती वापरून मतदारांना वळवण्याचा प्रयत्न करतील, परंतु मला असं वाटतं ही जनशक्ती इतकी मजबूत आहे की यांना नीट करणं आम्हाला काय अवघड काम नाही। यांच्यात दम नाही तसा आमोरासमोर काय करण्याची। शिवसैनिक आहे, आम्ही आहोत सगळे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे। तुम्ही काल भुमरेंवर प्रचंड टीका केली। हो, मग केलीच पाहिजे। उमेदवार आहे ते, विरोधकावर टीका नाही करायची तर कोणावर करायची? जे सत्य ते बोललो ते खोडून काढावं त्यांनी, काय हरकत आहे? त्यांनी खोडून काढावं। जर आम्ही बोललेलो चूक असेल तर त्यांनी त्याच्यावर खुलासा करावा। वेळ आहे तुम्हाला अजून भरपूर। निश्चित आपण पाहतोय की अंबादास दानवे हे शहरामध्ये 2 व्हीलरवरती फिरून प्रचार करत आहेत आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे पायी रॅली काढण्यापेक्षा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा एक अनोखा फंडा त्यांनी राबवलेला आहे। त्याला यश किती मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।